गाडी आहे टोल आहे. हा कुठला मासा? नमस्कार मित्रांनो, मी नरेंद्र जाधव. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज निघालो आहे मी साखरप्याला. साखरप्याचा बाजार असतो त्यासाठीच निघालो आहे. सोबत सासूबाई पण आहेत. गर्दी असेल म्हणून त्या पुढे गेल्यात बसायला पुढच्या वाडीवर. तर आज रविवार असल्यामुळे गर्दी असू शकते, तर मला काय चालून जाईल. मी आपल्या इथे स्टॉपवर थांबलो आहे. तर गाडीची वाट बघूया, 9 वाजता येईल इकडे आणि ती खडीकोलवरून फिरून येईल. हे बघा मित्रांनो, साखरप्यातून आले गाडी आता. ही खडीकोलवरून येईल फिरून. हे बघा मित्रांनो, देवरुख गाडी आहे. देवरुख गाडी सुद्धा येते इकडे. आता इथं परत फिरून जाईल आता इथून भागे देवरुखला. त्याच गाडीने आम्ही रात्री आलो होतो. वस्तीची गाडी होती. सांगितलंय, फोन करणार होते आज. तिकडे गेलेत बसायला पलीकडे. साखरप्याला चाललोय. गाडी मित्रांनो आपले आले. ही सर्व लोक साखरप्याला जाणार आहेत. गाडीत गर्दी किती आहे काय माहित नाही. वरूनच भरून आले खडीकोलवरून. जागा पकडायला धडपड चालू आहे लोकांची. पिच्चे जाने दो. पिच्चे तुझी गाडी आहे काय? माझी गाडी नाही. अरे बसने कधीतरी फिरायला पाहिजे ना. गाडीत घेऊन काय फिरायचं. ह्या गाडीला पैसा कोण द्यायचा? बाकीचे फुकट जातात. गाडी चालू राहिली पाहिजे. बंद झाली तर वांदे होतील ना सर्वांचे. सगळी फुकट जातात. होय. आता पूर्ण गाडी पॅक झाली. आपल्याला आता उभं उभं जायचंय. पाहिजे ना खायला. काय गाडी निघाली आपली. साखरप्याला पोचलोय मित्रांनो. आता इथून गाडी आपल्याला 1:30ची. आता बाजार वगैरे करूया, बघूया काय काय घ्यायचं आहे ते. आणि हा साखरपा डेपो इकडे. आता जाऊया बाजारात. सासूबाई आमच्या एकदम मागे आहेत. उतरायला थोडा टाईम जाईल. गाडीमध्ये गर्दी भरपूर आहे. हा इकडे बघाल तो जुना स्टॉप आहे आणि तिकडे नवीन बांधला आहे. तो पण तुम्हाला दाखवतो. आता इकडे जागा थोडा, हा डेपो कमीच आहे. जागा थोडी कमी पडते जास्त गाड्या असल्या की. आणि हा इथे नवीन स्टॉप बांधला आहे आता. सर्व नवीन स्टॉप आहे. बाथरूम वगैरे बांधले आहेत व्यवस्थित. आता पूर्वीचे बाथरूम तिथे आहेत, लोखंड झालेले आहेत. आणि जुन्याला पण चांगलं रिडेव्हलप केलं आहे. सिटिंग वगैरे चांगल्या केल्यात त्याच्या. हा एवढा आता डेपो वाढून जाईल तिथपर्यंत. याच्या पण सीट वगैरे नवीन केल्यात. भरपूर जुन्या होत्या, नवीन सर्व केल्या तिकडे या बाजूला बघाल तर इकडे. हे आहे साखरपा शहर. बाजार काय पुढे भरतो. यापेक्षा देवरुखचा बाजार मोठा असतो. साखरप्याचा काय एवढा मोठा नसतो बाजार. देवरुखचा भरपूर मोठा आहे साखरप्यापेक्षा. तर बघूया, दोन्ही पण बाजारामध्ये फरक असणार.
इथपासून मित्रांनो बाजाराला सुरुवात झाली. हे बघा, पहिला खोबऱ्याचा भाव विचारतोय. एका ठिकाणी 320 रुपये बोलला, एका ठिकाणी 310 रुपये. मॉलमध्ये विचारले. आता इथे बाजारात बघूया किती भाव आहे तो. 300 रुपयाने भेटलं तर घ्यायला लागणारच आहे. मेन बाजार पुढे आहे, मच्छी मार्केट वगैरे सर्व. हां, आंबे आलेच ना. आंबे कधीच आले, आताच नाही. कलंबाचा आंबा लवकर येतो बाहेर. हां, कलमी आंबा लवकर येतो. पुढे जास्त गजबजलेला असेल बाजार. इथे एवढी कोण माणसं नाही आहेत. सर्व प्लास्टिकच्या वस्तू तुम्हाला इथे मिळून जातील. सर्व प्रकारची बाल्डी बिल्डी टप वगैरे सर्व आहे इकडे. इथे स्टीलची भांडी आहेत, इकडे सुद्धा आहेत स्टीलची भांडी. बघा, सर्व ताजी भाजी इकडे आहे. बघा, पुढे आता गर्दी दिसते, थोडी थोडी वाढत चालले. देवरुख शहर कसं मित्रांनो मोठा आहे ना, त्याच्यामुळे तिथे मोठा बाजार भरतो. आणि हा बाजार कसा रस्त्याला लागून आहे. इकडे एवढी जागा नाही, जास्त करून रस्त्यावरच स्टॉल लागतात. तर पुढे आतमध्ये किती आहे काय माहिती रे. मार्केटमध्ये जो मच्छी मार्केट वगैरे आहे तिथे झाला. हा इथे संपला. आता आतमध्ये जाऊन बघूया आपण केवढा आहे तो लागलेला. तिथून लेफ्टला गेलात मच्छी मार्केट वगैरे आहे, तिथे असेल बाजार वगैरे. हे समोर मच्छी मार्केट, चिकन मटन सर्व इकडे गल्लीत भेटतं. जाऊया आपण इथूनच. शेंगा बघायला पाहिजे. कोबी पण घेऊन जायचं आहे. चिकन शॉप. आंबू जाते कुठे? सुकी मच्छी आहे. इथे सर्व सुकी मच्छी आहे. सर्व सुकी मच्छीवाले आहेत आतमध्ये या बाजूला. बघा, सर्व सुकी मच्छी आहे इकडे. इथे आले मसाले. याडे खोबरं विचारूया कसं आहे रेट. हो, खोबरं कसं किलो आहे? 300 रुपये. 300 रुपये किलो आहे. पुढे पण रेट काढूया आपण. तेव्हा इकडे पण मसाले आहेत. इकडे कांदे बटाटे सर्व इकडेच आहेत. बसून पण सर्व इकडे. 100ला 4 किलो. आणि कांदा 100ला 5 किलो. सुकं खोबरं कसं आहे? 320 रुपये. सगळीकडे वेगवेगळा रेट का? अच्छा, मालाप्रमाणे दर आहे. चांगलं तर आहे. हां, चला फिरूया. आधी सगळीकडे भाव काढूया, त्याच्यानंतर बघूया जिथे चांगला खोबरा आणि स्वस्त भेटेल तिकडे घेऊया. कांदे बटाटे सर्व इकडे आहेत. ते लसूण आहे. हो, खोबरं कसं किलो आहे? 320 रुपये. चांगलं आहे. व्हिडिओ घ्या मस्त. चांगलं ते दिसतं. किती येणार आहे? नाही, बघूया आधी फिरूया बाजारात, भाव काढत. हां ना. हां हां, 320 रुपये. तेच
तिकडेच असतात ना ग, परवा गेल्यावर तिकडे होतो. हो काय माशाचा भाव काढूया आपण. मासा कुठे आहे बघूया. बघा, सर्व सुकी मच्छी आहे. एवढंच नाही, जास्त नाही. मावशी मासा कसा आहे? मासा हा याला जाऊन दे आधी. हा जाऊन दे जाऊन दे. आता हे घेतलं तर हे पैसे खूप पाहिजे. आणून ठेवला. आता गोळा पैसे खूप पाहिजे, तुला इकडे लावते. हे. काय युट्यूबला टाकताय? कसा आहे सांगा. 1800. 1800 कुठला हा? होय. कमी करून देणार ना घेतला तर? देणार हा मासा बघा कसं आहे. देणार. हो देणार, चांगलं आहे कमी चांगलं आहे. कमी करून देणार. बोल किती 2 घे. घेऊया घेऊया घेऊया. आधी जरा मी बाजार फिरतोय, फिरणार आहेत आता. मग घेऊया आपण. युट्यूबला टाक. जरा लोकांना बाजार दाखवूया, बरोबर आहे. कुठे काय काय भावानी काय काय मिळतं जरा. हा बघा 1800 मासा चांगला आहे, मोठा आहे चांगला. कमी करतील. हा बघा इकडे ताजी मच्छी आहे सर्व. ही मच्छी कशी आहे वाली? बांगडा आहे का? ताजी मच्छी पण आज बाजारात बरीच आली. मावशी कसा मासा? मासा कसा? हा 1500 रुपये. घेतला तर कमी करणार ना? करणार ना? हा इकडे सर्व ताजी मच्छी आहे. इकडे इकडे पण बघणार सर्व ताजी मच्छी आहे. इकडे बघा सर्व ताजी मच्छी आहे. सर्व ताजी मच्छीवाले आहेत. टोल बघा केवढी आहे ती. सर्व टोल आहे. हा कुठला मासा? हा काय आता घेऊया. खोबरं बघूया पहिला. आता एक 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 घेत जाऊया. हे बघा, यांच्याकडे घेतोय खोबरं आता. कमी करून देतो म्हणाले आम्हाला. चांगला भाव देणार आहे. तुमच्याकडे ऑनलाईन आहे का? आहे ना? सगळी सोय आपल्याला. हां हां चालेल. आता बाजारात तीच सोय करायला लागते. आम्ही कसं मुंबईवरून येतो ना, जरा मग कॅश थोडी जपून वापरावी लागते. एकदा आतमध्ये गावात गेलो ना मग ते कॅशचे वांदे होतात. आणि मोडीचा वांदा येत नाही होत त्याच्यामुळे. हा खोबरं 320. हे बघा हे काळं काढलं आहे काय ते? हे 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 काय ते? खोबरं 320. हे बघा, हे कांदे बटाटे वाले 5 किलो 100. कांदे घेतले आहेत आता 100ला 5 किलो. सगळीकडे तोच रेट आहे 100ला 5 किलो. आणि सुके सुके काढा बघून. कांदे घ्या 100ला 5 किलो भाभी. 100ला 5. इकडे सुकी मच्छी घ्यायला आलो आहे आता आम्ही लोक. मासा तर घेतला आम्ही 1200ला. हे बघा 120 रुपये पाव किलो आहे. 10 रुपये. आणि हे पण 120 रुपये पाव किलो. हे जवळा वगैरे आहे आमच्या घरी. वापटी पण आहेत, काय घेणार नाही. आता हे 2 घेऊन जातो. तव्यावर टाकून भाजलं की झालं. वापटी पण बघायची आहे. काय दिसत आहे? सफेद पाहिजे. हे 2 वेगवेगळ्या प्रकारचे आहेत काय? ही कोणती आणि ही कोणती? अच्छा असं आहे काय? बघा पूर्ण सुकी मच्छी आहे तिथपर्यंत. अच्छा असं आहे काय? मोठा बाजार मित्रांनो करून झाला आहे. कांदे बटाटे मासे घेतले. आता छोटा छोटा बाजार आहे. आता एवढं वजन घेऊन फिरता येणार नाही. तर सासूबाईंना स्टँडवर बसवतो. गाडी पण आहे 150. कलिंगड वगैरे बघूया, जर स्वस्त भेटलं तर कलिंगड पण घेऊन जातो. भाजी आता काय काय वांगी वगैरे बघायचे. आमच्या मॅडमनी वांगी सांगितलेत. म्हणजे आज काय सुकी गर्दी जवळा वगैरे टाकला तर चांगले लागते. अजून तेलाचा बॉक्स घ्यायचा आहे.
आता माणसं दिसायला लागलीत जरा बाजारामध्ये, बरीच माणसं आलीत आता. काय काय प्रत्येक गावच्या टायमामध्ये गाड्या आहेत, त्याप्रमाणे लोक येतात बाजारात. मित्रांनो, खडी गळून गाडी लागले. आणि गर्दी बघा गाडीला किती आहे आता. गावात जाते गावात. देवरू पण आली.